नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे लहान वयात प्रेमात पडलाय, मग या गोष्टी लक्षात ठेवा। व्हिडिओ पूर्ण बघा, त्याशिवाय समजणार नाही। लहान वयात प्रेमात पडलाय, मग या गोष्टी लक्षात ठेवा। प्रेम होण्याला कोणते वय नसते, ते अगदी सहज होऊन जाते। पण जर कमी वयात प्रेमात पडलात तर काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। हे सांगण्यामागचं कारण फक्त हेच आहे की प्रेम होणं जरी आपल्या हातात नसलं तरी प्रेमातील मर्यादा सांभाळून ते टिकवणं नक्कीच आपल्या हातात असतं। अशा वेळी बेजबाबदारपणे एखादी केलेली चूकही महागात पडू शकते। जगात अशी कितीतरी जोडपी आहेत जी कॉलेजमध्ये असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि हा प्रेमाचा प्रवास लग्न करून पूर्णत्वास नेतात। एकमेकांसोबतचा हा प्रवास नक्कीच त्यांच्यासाठी स्मरणीय असतो। पण मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक वेळीच लहान वयात झालेलं प्रेम त्यांच्या देहापर्यंत पोहोचताना सहजासहजी मार्ग काढेल असं नाही, तर कधीकधी हेच प्रेम आपल्या आयुष्यात संकटाचा डोंगर बनून देखील येऊ शकतो। प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हृदयाने निर्णय घेतात, ज्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो। असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर मंडळी, त्या काही नाजूक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। एक म्हणजे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं। हल्लीची बरीच मुलं-मुली कॉलेजमधील आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या प्रेमात पडतात। येथून सुरू झालेली प्रेम कहाणी ही अनेक साहसांनी भरलेली आणि भावनिक बंधात बांधली गेलेली असते। त्यामुळे अशा परिस्थितीत बरेच जण अभ्यासापेक्षा प्रेमाला आणि नात्याला जास्त महत्त्व देऊ लागतात। यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि त्याचा परिणाम रिझल्टवर देखील पडू शकतो। त्यामुळे करिअर डोळ्यापुढे ठेवून जास्तीत जास्त मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा, कारण जे नातं मुळात मजबूत आहे ते कधीच तुटत नाही। दुसरं म्हणजे पैसे खर्च करणे। प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देणे, प्रियकराला खुश करण्यासाठी सरप्राईज देणे आणि फिरायला जाण्यासारख्या गोष्टी या जोडप्यांमध्ये अगदी साधारण आहेत। पण यात जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पैसा। या सर्व गोष्टींसाठी पैशाची गरज भासते आणि कॉलेजमधील मुलांकडे पैसे नसल्याने पैशासाठी ते साहजिकच आई-वडिलांवर अवलंबून राहतात। आई-वडिलांनी पैसे न दिल्यास ते मित्रांकडून उधारी घेतात आणि जेव्हा ही रक्कम चुकती करण्याची वेळ येते तेव्हा मात्र संकटाचा डोंगरच या जोडप्यांवर कोसळतो। त्यामुळे खर्च तितकाच करा जितका आपल्या क्षमतेत बसतो, अन्यथा पैशावर चालणारे नाते जास्त काळ टिकत नाही। तिसरं म्हणजे शारीरिक जवळीक। ही गोष्ट फारच संवेदनशील आहे। प्रेमात अखंड बुडालेल्या जोडप्यांसाठी शारीरिक जवळीक फारच सामान्य गोष्ट आहे। पण कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींनी असं करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देण्यासारखंच आहे, कारण थोडा निष्काळजीपणा केल्याने मुलींना गर्भवती राहण्याचा धोका आणि STD यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। यामुळे भविष्य देखील धोक्यात येऊ शकतं। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही लग्नाच्या वयास पात्र होत नाही किंवा त्या वेळेपर्यंत नातं घेऊन जात नाही तोपर्यंत शारीरिक जवळीकपासून दूर राहिलेलंच उत्तम। चौथं म्हणजे गैरफायदा घेणं। कॉलेजमध्ये असे बरीच मुलं-मुली असतात जी स्वतःच्या आनंदासाठी, आरामदायी जीवनासाठी प्रेम प्रकरण सुरू करतात। त्यामुळे अशा नात्यांमध्ये प्रेम नसतं आणि कॉलेज संपताच ही नाती देखील तुटतात। अशावेळी सर्वात जास्त त्रास त्या व्यक्तीला होतो जो खरोखर मनापासून त्या नात्यात गुंफलेला असतो। अशा परिस्थितीत बऱ्याचदा ब्लॅकमेल आणि शारीरिक अत्याचारासारख्या गोष्टी देखील घडतात आणि पोलिसांची मदत घ्यावी लागते। त्यामुळे प्रेमात पडताना नक्की कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात पडताय
ते नक्की एकदा पडताळून घ्या. 5वं म्हणजे भूतकाळ. आकर्षण वाटलं म्हणून प्रेमात पडू नका. प्रेमात पडण्याआधी त्या मुलामुलींबद्दल सर्व माहिती जाणून घ्या. कधीकधी नातं सुरू करण्यासाठी खोटी माहिती समोर ठेवली जाते, म्हणून तिचा सुरुवातीलाच पडताळा करणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीच्या भूतकाळाची आणि तो कोणत्या मित्रमंडळीमध्ये वावरतो याचीही चौकशी करायला हवी. कारण बऱ्याचदा आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्याचा प्रभाव आपल्यावरही प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे नात्याचा पाया हा मजबूत करण्यासाठी सर्व बाजूने ते सुरक्षित आहे का हे पाहणं आपली स्वतःची जबाबदारी असते. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मुलामुलींचं जीवन धोक्यात येणार नाही. कमेंट करायला विसरू नका आणि महत्त्वाचे म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.